नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आपण दही लवर आहोत आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून दही आणत असतो। आज आपण एक मॉलमधून दही आणलेलं आहे, बघू शकता। त्याची किंमत आहे 138 रुपये आणि तिकडे स्कीम चालू होती। मात्र किती रुपयाला दही मिळलं आहे तुम्हाला मी हे शेवटी सांगतो। पहिले आपण दहीची क्वालिटी चेक करू। दही कुठलं आहे माहिती आहे का? मिल्की मिस्ट। आणि हे दही बनतं पेरुंडादुरी तालुका डिस्ट्रिक्ट तमिळनाडू। इथं बघू शकता तुम्ही, तमिळनाडूचं दही महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यात। तर आपण चेक करू। आपण पिशवीमध्ये 1 किलोची पिशवी, अर्धा किलोची पिशवी, पाव किलोची पिशवी अशा हजारो पिशव्या ह्या पोटात गेलेल्या आहेत। कारण दही आपला जीव आहे, दही खूप आवडतं। आता हे जरा वेगळा आयटम वाटला आणि बऱ्यापैकी व्यवस्थित किमतीत होता मॉलमध्ये। मित्रांनो, दही फोडायच्या आधी हे दही घ्यायचं का चॉईस केलं? तिथला सेल्समन म्हणाला की खूप घट्ट दही आहे। मला हा डब्बा खूप आवडला। आता दही खाऊन झालं किंवा आपलं दही वापरून झालं की ह्या डब्याचं झाकण उघडायचं आणि पाणी भरून ठेवायचं स्लॅबवरती। चिमण्यांना बसायला जागा आहे आणि चिमण्यांना पाणी प्यायला, त्याच्यासाठी स्पेशल आहे। डब्बा माझ्या डोक्यात होता, मी 2 घेऊन आलो। तर चला आता डब्याकडे जाऊया। इसको मारेंगे साले को खच्चॅक। तमिळनाडूची कंपनी महाराष्ट्रात व्यवहार करते, महाराष्ट्रात दही विकते, मोठी अभिमानाची गोष्ट आहे। खूप भारी भारी दही आत्तापर्यंत मी खाल्लेलं आहे। काही नामांकित स्वीट्सचे दुकान आहेत, त्यांचं पण दही खूप सुंदर असतं। तर आता फायनली बघायचं आहे की तुम्हाला दही। कॅमेरामन जल्दी फोकस करो। हे बघा, हे दही पडत पण नाही आहे। बघू आपण, पड 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 बघू शकता किती घट्ट आहे दही। और बापरे, अच्छा गावात हे बघा ओरिजिनल। आता हे दही खायला जी मजा येणार आहे ना, मी दह्यामध्ये गूळ टाकून खात राहतो। मला दही आणि गूळ आणि चपाती एक नंबर आवडते। आपण एवढं त्याला दाबतोय, एवढं ठोकतोय। फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, मी गाडीवर गेलो होतो नाशिकला आणि संध्याकाळी येताना ते 2 डब्बे आणले। ह्या गोष्टीला 2 दिवस झालेत। एक डब्बा पोरांनी फस्त केला, मध्ये 2 दिवस मी नव्हतो जागेवर। एक आहे बघा तुम्ही, हे फ्रीजमध्ये नसलेलं दही, नाद खुळा। तर ते आपण बाहेर काढू। तुम्हाला जर हे दही घ्यायचं असेल किंवा तुम्ही दही लवर असाल तर तुम्ही मिल्की मिस्ट नावाच्या कंपनीचं घेऊ शकता। कॅमेऱ्यानं दाखवता का तुम्ही? टाकू का? तर मित्रांनो, दही खायचं असेल ना तर हे बघा, याचे स्लाईस बघा, खतरनाक। तोंडाला पाणी सुटलेलं आहे। हे बघा इकडे। कॅमेरामन तुमचा मोह आवरा आणि तुम्ही प्रेक्षकांना हे सगळं दाखवा। आपण त्याचे आता तुकडे करू। 1 2 3। आता हे दही आपण खाऊन दाखवूयात। मेरी जान आहे। जास्त आंबट पण नाही वाटत आहे। एक डब्बा तुम्ही फस्त केला, आता मी थोडं ट्राय करतो। भैया बहुत अच्छा दही है, मज़ा आएगा चपाती के साथ खाने को। तर मित्रांनो, हे दही आपल्याला मिळालं आहे रिलायन्स स्मार्ट पॉईंटमध्ये। मात्र 85 रुपयाचा एक डब्बा आहे। 85 रुपयात 1 किलो दही, सोबत तुम्हाला वापरायला डब्बा आणि असं अप्रतिम दही, इतकं घट्ट। ठीक आहे, त्यांची काय प्रोसेस आहे आपल्याला माहीत नाही, पण 2 दिवसापूर्वी मुलांनी खाल्लं होतं, त्यांना कुठलाही त्रास झाला नाही। मी आत्ता ट्राय केलं आहे, थोडंसं आंबट आहे। मस्त गूळ किंवा साखर किंवा साधं तुम्ही खाऊ शकता। ह्यात दह्याचं तुम्ही ताक बनवा, नंतर श्रीखंड बनवा आणि उन्हाळा एन्जॉय करा। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन दह्यासह, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।